आता निर्णय आता आलेला आहे काय? सचिन भेंडे हे खऱ्या अर्थानं जनतेच्या हृदयामधले जनसेवक आहे, वायएसपीचे उमेदवार आहे. सातत्यानं अनेक वर्षापासून जनतेची सेवा करून त्यांनी जनतेच्या हृदयामध्ये जे स्थान निर्माण केलं, त्या खऱ्या अर्थानं त्याला मिटवण्याचं काम जे सुरू होतं, त्या ठिकाणी मी या जनता जनाच्या लोकशाहीच्या लढाईमध्ये, लोकहिताच्या लढाईमध्ये हा जनतेचा विजय झालेला आहे, जनहिताचा विजय झालेला आहे, सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीनं सगळं व्यवस्थित असताना या ठिकाणी आतापर्यंत जे थांबावं लागलं, पण सत्य हा परेशान होऊ शकते, पराजित होऊ शकत नाही. आणि या ठिकाणी लढना भी पक्का आहे और जीत भी पक्की आहे. आणि मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करीन की सत्यासोबत ते उभे राहिले. आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचे आभार व्यक्त करीन की सत्यासोबत ते उभे राहिले. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करीन. आणि जीत पक्की आहे और सचिन भेंडे लढणे. त्या ठिकाणी मैत्री बोलवत असं आता एक लक्षात ठेवा की ह्या जनतेच्या हितासाठी वायएसपीचे उमेदवार हे जनतेच्या मागणीवरून सचिन भेंडे उभे राहिले आणि नक्कीच मैत्रीपूर्ण लढत होईल. आणि त्या मला असं वाटतं आता लढत राहिली नाहीये, कारण की हा जो सकाळी 10 वाजतापासून तर आता या ठिकाणी ज्या पद्धतीनं हे चाललंय, प्रत्येक साईनगर प्रभागाचा एक एक व्यक्ती, अमरावती शहरातला एक एक व्यक्ती एकच लक्ष होतं, आमचा सचिन भाऊ उभा राहिला पाहिजे, आमचा सचिन भाऊ जनतेच्या या मैदानामध्ये लोकशाही पद्धतीने लढला पाहिजे. आणि त्याला थांबवण्याचं जे काम केलेलं आहे, त्याला आता थांबवायचं काम इथून सुरू झालेलं आहे. म्हणजे पहिले लढाईतून थांबणार होताच, पण आता प्रत्येक जनतेने सुद्धा हा संकल्प पक्का केलेला आहे की ज्यांनी मैदानामध्ये उतरून लढल्यापेक्षा पाठीमागं वार करून जो लढाई करत होता त्याचा पराजय निश्चित झाला. भाऊ, तुम्ही महायुतीमध्ये आहेत, 8 ते 10 जागा तुम्हाला दिल्या, तर तुम्ही 41 उमेदवार लढवतात, काय सांगणार? आम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मजबूत आहे त्यांना आम्ही निवडून आणणार आहे. ज्या ठिकाणी युवासेना पार्टीचे उमेदवार मजबूत आहेत त्यांना आम्ही निवडून आणू. हे आमची मैत्रीपूर्ण लढत राहील. दोस्ती पक्की आहे आणि जीत भी पक्की आहे.